आपण बघितलं की मच्छिंद्रनाथ आणि मारुती श्री रामचंद्रांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी बरोबर घेऊन ती हनुमानजी हे मच्छिंद्रनाथांची योग्य वेळ आल्यावर भेट झाली आणि श्री रामचंद्रांकडून जे त्यांना मिळालं गुरुवाक्य ते त्यांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. मच्छिंद्रनाथांपुढे पण यक्ष प्रश्न पडलेला होता, पण त्यांनी पण ते स्वीकारलं आणि ते पुढे गेले. असे हे आमचे पंचमुखी मारुती म्हणजे नाथ संप्रदायातलं एक फार मोठं असं दैवत आहे. आणि अशा या दैवताच्या बद्दलची स्तुती स्तोत्र म्हणजे नाथपंथाची फार मोठी अशी साधना आहे. पंचमुखी हनुमानची साधना म्हणजे प्रत्यक्ष हा परमेश्वरच. या कवचाचा नुसता पंचमुखीच्या कवचाचा पाठ म्हणजे रोगमुक्ती, शत्रू विनाश, जगताचं कल्याण होतो. आणि म्हणून पंचमुखीतल्या मुखातील उच्चारांचा बीज रूपातला समावेश या पंचमुखी कवचामध्ये केलेला आहे. कारण पंचमुखी हवन किंवा हनुमानजी म्हणजे साक्षात शिवाचाच अवतार आहे, साक्षात रुद्र आहेत. आणि भगवंतांचा हा अवतार फक्त पशु स्वरूपामध्ये आहे. त्यामुळे त्यांची बोलीभाषा ही जरी मनुष्याप्रमाणे जरी नसली तरी त्यांच्या बोलीतले शब्द म्हणजे मंत्रांची तीव्र अशी शक्ती होती. आणि म्हणून अग्निसाक्ष या पंचमुखीचं ज्यावेळेस हवन केलं जातं त्या हवनाचं शक्ती आणि प्रभाव सद्गुरु श्री देवेंद्रनाथांनी नाथपंथी उपासनेतून सांगितलेलं आहे. आणि या नाथपंथी उपासनेमध्ये त्यांनी या शक्ती महत्व सांगत असताना या चित्तामध्ये पंचमुखी हनुमंताचं जे एक मंत्र श्लोक जे सांगितले त्यात ते हनुमानजींचा एक फार मोठा शाबरी मंत्र सांगितला. तो शाबरी मंत्र कोणता होता? फार पॉवरफुल आहे, कोणीही म्हटला तरी चालतो, पण तुम्हाला सांगितल्याशिवाय राहत नाही. याचं कारण लहान मुलांचे जे वेगवेगळे संस्कार वर्ग मी गेले 15-20 वर्ष घेतले तेव्हा अनेक मुलांच्या मनात स्मरणशक्तीसाठी ते बिंबवण्याचा प्रयत्न केला. तो मंत्र असा आहे, ओम अरे अरे अंजनी कुमारा, मार मार जाल जाल कोट कोट वंद वंद पूर्व बंद पश्चिम वंद दक्षिण वंद आकाश वंद तीनों तालके मेरी शक्ति गुरु की भक्ति खुले मंत्र ईश्वरी वाचा. हा कुंभकात म्हटला जाणारा योग साहित्यामध्ये आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा पूरक, रेचक आणि कुंभक याच्यातून तो करत असतो. आणि हा जो मंत्र शाबरी मंत्र आहे हा चौकी मंत्र आहे. म्हणजे आपल्या जवळ सुरक्षितता राहावी यासाठी असलेला हा हनुमानजीचा शाबरी मंत्र हा रक्षा कवच आहे. आणि हे रक्षा कवच रोज रात्री 11 वाजता जरी म्हटलं तरी तुमची भीती निघून जाते. इतका हा हनुमानजींचा पॉवरफुल मंत्र आहे. आणि अशा या पंचमुखी मारुतींशी युद्ध करून त्यांच्याकडून आश्वासन घेऊन आमचे मच्छिंद्रनाथ पुढच्या कार्यासाठी गेले. नाथ हे कधीच एका ठिकाणी राहिलेले तुम्हाला दिसणार नाही. ते भ्रमणच करत होते कारण ते जगाचं अवलोकन करीत होते. आणि अशा या नाथाने मच्छिंद्रनाथ हे रामेश्वरून निघाले आणि हिंगळा देवीच्या दर्शनाला गेले. हिंगळा देवी ही पण एक फार मोठी देवता आहे. ह्या सगळ्या देवतांचा अभ्यास, त्यांचं मूळ नाव कसं आलं, त्यांचं कार्य कसं झालं, त्यांचं स्थान कुठे आहे
ज्यावेळेस मी PhD करत होते, या सगळ्या देवतांचा अभ्यास करताना असं जाणवलं, अरे हे किती मोठं ज्ञान आहे. कितीही जन्म घेतले ना तरी हे ज्ञान संपणार नाही. खरंच अफाट ज्ञान आहे हो. अफाट संशोधन आहे हे. माणसाला असं वाटतं मी एवढं केलं, बाप रे केवढं केलं, असं नाहीये हो. या जगताच्या उद्धारासाठी जगातल्या अनेक शक्तींनी जे करून ठेवलेलं आहे ना, ते इतके महाकाय आहे की हिंगळा देवीच्या दर्शनाला जेव्हा ते गेले तेव्हा लक्षात आलं मच्छिंद्रनाथांना की ही एक फार मोठी आदिशक्ती ज्वालामुखी आहे. आणि मग तिचं स्थान हे निबिड अशा अरण्यात खूप आतमध्ये आहे. आणि तिथे जाताना जाणंच हे खूप मोठं कठीण काम आहे. तरीही मच्छिंद्रनाथ तिथे गेले. जसं आपण बघतो की मोठमोठ्या लोकांना CIDचं प्रोटेक्शन असतं. आजूबाजूला 10 लोक असतात. तसं या हिंगला देवीच्या पाशी कुणाचं प्रोटेक्शन, सुरक्षितता होती? अष्टभैरवांची. आता भैरव हे पण एक फार मोठं दैवत आहे. आणि मग त्या दैवतांची जे प्रोटेक्शन होतं त्याच्यातनं ह्यांना कुठे जायचं होतं? तर हिंगला देवीला भेटायला जायचं होतं. आता त्या अष्टभैरव जर बाहेर सुरक्षिततेसाठी ठेवले आणि मच्छिंद्रनाथ जरी गेले तरी अष्टभैरव कुणाची आज्ञा ऐकणार? हिंगला देवीचीच ऐकणार. अष्टभैरवानी तिथे पाहिलं की एक गोसावी इथे आलेले आहेत आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांना प्रश्न केला, का हो तुम्ही कुठे चाललात? त्यावेळेस त्यांनी असं उत्तर दिलं की मला हिंगला मातेला भेटायला जायचंय, मला आज जाऊ देत. ते द्वार म्हणजे दरवाजा अतिशय छोटा होता, त्याच्यात मनुष्य अडकायचा. पण नाथ म्हणाले मला आतमध्ये जायचं आहे आणि हे काही त्यांना बाहेर आत सोडायला तयार नव्हते. आम्ही आपल्या पापपुण्याचा हिशोब दिल्याशिवाय तुम्हाला आज जाऊ देणार नाही, असं अष्टभैरवानी मच्छिंद्रनाथांना सांगितलं. कोणाला पापपुण्याचा हिशोब मागतायत? मच्छिंद्रनाथांना. मग मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुम्ही माझ्याकडे तुम्ही पापपुण्याचा हे सांगताय, पण मला आज जाऊ द्या. त्यांच्या दोघांच्यात परत वाद. शाबरी मंत्रासाठी सगळ्यांचं सहाय्य घेण्यासाठी मच्छिंद्रनाथांना अनेकांशी युद्ध करावी लागली. माणसाच्या जीवनात संघर्ष आणि दुःख आलं की माणूस हतबल होतो. आध्यात्मिक साधनेतून त्याला आत्मबल प्राप्त होतं. मच्छिंद्रनाथांना पण काही कमी संघर्ष नाही करावा लागला. बघा, आपल्या हाताखाली काम करणारी लोक सुद्धा जेव्हा आपल्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न करतात तेव्हा माणसाला ते नाही आवडत ना. तसं मच्छिंद्रनाथांना या अष्टभैरवांनी सांगितलं, तुमच्या पाप पुण्याचा हिशोब द्या मग आतमध्ये जा. आता पुढे काय झालं बघा. असं म्हणाल्यावर ते म्हणाले, तुम्ही जर सांगितलं नाही तर आम्ही तुम्हाला दंड करू. मच्छिंद्रनाथ चिडले आणि म्हणाले, हे चिलटानो, तुम्ही मला दंड देणार आहात? मी जातोय कशाला? हिंगला देवीला भेटायला, मला पाप पुण्य विचारताय तुम्ही? तुमच्यासारखे असे कितीतरी छोटी छोटी लोक मी बघितली आहेत, तुम्ही काय मला दंड देणार? अष्टभैरवांना ह्या बोलण्याचा राग आला आणि ते लाल गुंद झाले आणि आपली अस्त्र त्यांनी मच्छिंद्रनाथांवर सोडली. तेव्हा त्यांनी आपलं भस्म घेऊन वज्रपंजर मंत्राने ते भाली लावलं. त्यामुळे त्यांचं शरीर हे वज्रासारखं कठीण झालं. भैरवांचं कोणतं शस्त्र मच्छिंद्रनाथांवर आले नसं झालं, कारण मच्छिंद्रनाथांना त्यांनी ओळखलंच नव्हतं. त्यांचं एकच काम, जे आपल्याला हिंगला देवीने सांगितले ते करणं, नियमांचं पालन करणं. तेव्हा सगळी शस्त्र
त्यांची कुचकामी ठरली. वात काम इंद्र सर्प ब्रह्मा रुद्र दानव ही भयंकर अस्त्र अनेकांचा मारा केला आणि आसमंतामध्ये प्रचंड थैमान माजलं. पण मच्छिंद्रनाथ काही डगमगले नाहीत, कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होतं. लक्षात ठेवा, मानवी जातीला प्रत्येक गोष्टीतनं संदेश मिळतोय. आयुष्यात काही प्राप्त करायचं असेल, गुरुचा आदेश प्रमाण मानायचंही असेल, तर येईल त्या गोष्टीला तोंड दिलं पाहिजे. आणि मन वाताकर्षणाचा वापर करून ते सगळे भैरव तिथे निश्चित पडले. आणि हे ऐकून तिकडे देवीला आतमध्ये हा सगळा बाहेर चाललेला प्रकार कळला. म्हणून त्यांनी स्वतःच्या मातृगणांना पाठवलं आणि मच्छिंद्रनाथांवर दुसऱ्या शस्त्रांचा मारा केला. पण नाथजी हे खंबीर होते. त्यांनी मोहनास्त्राचा वापर केला आणि देहभान विसरून त्या ठिकाणी ते केवळ हिंगला देवीला भेटण्यासाठी या युद्धाला सामोरे गेले. त्यांनी विद्या गौरव अस्त्राचा केला, स्मृती अस्त्र जपलं आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र अष्टभैरव निशेष्ट पडलेले होते आणि हा सगळा वृत्तांत आतमधले असणाऱ्या जगदंबेला म्हणजे हिंगला देवीकडे गेला. तो ऐकून तिने अंतर्दृष्टीने पाहिलं तेव्हा लक्षात आलं, अरे बाहेर कोणता फक्त एक साधा गोसावी नाही आलाय, ते साक्षात जती मच्छिंद्रनाथ आहेत. आणि मग तिने नाथांना भेटायला ती गेली आणि तिनं मोठ्या प्रेमाने आपलेपणाने पुत्राला जसं पोटाशी कवटाळलं जातं तसं त्यांनी मच्छिंद्रनाथांना पोटाशी कवटाळलं, बसवलं, त्यांचं कौतुक केलं. कसलं कौतुक? पराक्रमाचं कौतुक केलं. हे युद्ध केलं, आमच्या भैरवांना असं केलं तसं केलं म्हणून केवळ राजकारण करत नाही, त्यांनी त्यांना पुत्राप्रमाणे कवटाळलं आणि सांगितलं की हे जे भैरव आहेत त्यांना पहिले जागृत करा. हे तिने परत वचनच घेतले की मी वचन देते, पण तुम्ही पण मला वचन द्या की या सगळ्या भैरवांना जिवंत करा. आणि मग ते झाल्यानंतर तिने त्या भैरवांना मच्छिंद्रनाथांचा पराक्रम सांगितलं, सगळं स्पष्ट केलं आणि नाथांच्या विद्येचा चमत्कार त्या भैरवांच्या नशिबात होता म्हणून तो बघायला मिळाला. नाथ आपण पाहिलं की नाथ कोणत्याही सदनात जात नाही, सहज असेल तिथेच जातात. तसं नाथांचं युद्ध ज्यांच्या ज्यांच्या वेटाळांच्या पण नशिबात ते आपण पुढे बघणार. त्यामुळे हे सगळे एकेकाळची माणसं असतात, कुठल्या तरी जन्मातलं एक पुण्य घेऊन येतात आणि त्या पुण्यातून पुढे पुढे जात राहतात. आणि म्हणून मग त्यांनी नागास्त्र वायुस्त्र सर्व एकत्र केलं आणि हेतून त्यांना समजलं की हे मोठे पराक्रम करणारे जती मच्छिंद्रनाथ अशी तशी व्यक्ती नव्हती. हे त्या भैरवांना सुद्धा समजलं, त्यांचं योगबल समजलं आणि या योग बलातनं त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं, त्यांच्या सद्विद्येचं सामर्थ्य त्यांना कळलं आणि हिंगला देवीनी सुद्धा त्यांना 2 शस्त्र बक्षीस रूपात दिली. आपल्याकडे आल्यावर कसं आपण पाहुणचार करतो, तसे ही दैवतांशी केलेला पाहुणचार म्हणजे कोणता होता? शस्त्र, ज्ञान, विद्या. आणि त्यांनी कोणते दिले 2 शस्त्र? स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र अशी 2 अस्त्र हिंगला मातेने मच्छिंद्रनाथांना दिली की तू जिथे जिथे शाबरी मंत्र म्हणशील तिथे तिथे मी येईनच, पण या अस्त्रांचा आणि शस्त्रांचा तू वापर कर. पण आयुष्यात माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, कितीही कर्तृत्वाने आपण उभं राहिलो ते स्वतःच एकट्याचं कधीच नसतं बरं का. त्याच्या पाठीमागे अनेक शक्ती, अनेक लोक कळत नकळतपणे उभे राहिलेले असतात. त्यामुळे स्वतःकडे क्रेडिट घेऊन मीच मोठा असं म्हटलं की तो माणूस आपटला म्हणूनच समजायचं.
मी मोठा नसतो. आपल्याला मोठं करणारी आपली मेहनत असेल, पण त्या मेहनतीला यश कोण देते? कोणतंही यश एका व्यक्तीचं नसतं. त्याच्या पाठीमागे अनेक गोष्टी असतात. हे जे नाथजी आणि देवता आपल्याला सांगतात ना, की अरे मला शाबरी मंत्र मी निर्माण केले मच्छिंद्रनाथाने, पण त्याला सिद्ध होण्यासाठी आणि लोकांच्या भविष्यासाठी त्याने अनेकांची साथ घेतली. आणि मग त्या नाथजी कुठेही 3 दिवसापेक्षा जास्त राहायचे नाहीत. 3 दिवस हिंगला मातेच्या इथे राहिले आणि पुढे तीर्थयात्रेला ते निघाले. अशा या मातेनी खरोखर हिंगला माता ही एक फार मोठी आपण पाहिली एक ज्वालामुखी आदिशक्ती होती आणि आहे. तिचंही दर्शन, तिचीही शक्ती या नाथानी मालू नरहरीनी याच्यातून आपल्याला घडवली. अशा या मालू नरहरीना, हिंगला मातेला आणि मच्छिंद्रनाथांना मनोमन वंदन. धन्यवाद. खूप छान.